पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईबापाला दगडाने ठेचून ठार करून नंतर काचेने हातांच्या नसा का कापल्या। आपली मुले मोठी व्हावीत, त्यांनी आपला आधार बनावा अशी पालकांची तीव्र इच्छा असते। मुले मोठे होतात, प्रतिष्ठा कमावतात, तेव्हा पालकांना समाधान मिळते। पण काही मुले मात्र विक्षिप्त निघतात, व्यसनी, नीच, गुन्हेगारी वृत्तीचे निघतात, तेव्हा मात्र पालकांना त्याचा सर्वात जास्त त्रास होतो। या त्रासातून सुटका तरी कशी करून घ्यावी हे कोडे सुटत नाही, कारण तो आपल्या पोटचा गोळा असतो। याची जाण नसणारे नराधम आपल्या जन्मदात्यांचाच काळ बनतात। कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे तर एका निर्दयी मुलाने सकाळीच आपल्या वृद्ध आई वडिलांची डोक्यात दगड घालून हत्या केली। इतकेच नाही तर त्यांच्या हाताच्या नसाही कापल्या। ज्याने आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, जीवापाड सांभाळले, त्यानंच वृद्धापकाळामध्ये जपण्याऐवजी त्याची निर्गुण हत्या करताना त्याला दयामाया वाटली नाही। या क्रूरपणाला काय म्हणावे। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा। हुपरी शहरातील महावीर नगरमधील अल्फा लाईन गल्लीत नारायण गणपतराव भोसले वय वर्ष 78, हे पत्नी विजयमाला वय वर्ष 70 यांच्यासोबत राहतात। हे एक सदन कुटुंब आहे। भोसले कुटुंबांचा मुख्य व्यवसाय म्हणजे चांदी उद्योग। त्यांना एकूण 3 मुले, त्यांची मोठी दोन्ही मुले हा व्यवसाय करतात। मोठा मुलगा चंद्रकांत भोसले याचे कडगाव येथे, तर दुसरा मुलगा संजयचे शेळवले येथे ज्वेलर्सचे दुकान आहे। ती 2 मुले आपल्या कुटुंबियासमवेत त्या ठिकाणी राहतात। भोसले यांची थोडीफार शेती आणि एक मोठे घर असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती तशी सधन आहे। त्यांचा धाकटा मुलगा सुनील याचेही लग्न 5-6 वर्षापूर्वी बेळगावी येथील एका मुलीशी लावून दिलेले होते। सुनीलचा संसार सुखाचा चालू होता। त्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 अपत्ये झाली। संसार सुखात समाधानाचा असतानाच सुनीलला मित्रांच्या संगतीने दारू पिण्याचे व्यसन लागले। दारूच्या नशेमध्ये तो घरामध्ये येऊन पत्नीबरोबर रोज भांडण तंटा करू लागला। तिला रोज मारहाण करणे व शिव्या देणे असा त्याचा उद्योग होता। सुनीलचे हे वागणे पाहून त्याच्या आईवडिलांनी घराशेजारी असणाऱ्या जागेमध्ये एक पत्र्याचे शेड मारून त्याला वेगळे ठेवले। तो वेगळे राहू लागला, तरी त्याचे घरादाराकडे अजिबात लक्ष नव्हते। रोज दारू पिणे, घरामध्ये भांडण काढणे, वयोवृद्ध आई वडिलांच्याकडे घराची वाटणी मागून त्यांना त्रास देणे असा प्रकार तो करत होता। त्याच्या या रोजच्या त्रासाने त्याची पत्नी त्याला एकट्याला सोडून आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी निघून गेल्यामुळे तर सुनील जास्तच दारू पिऊ लागलेला होता। आता घरामध्ये एकटाच राहत असल्याने त्याचा जास्तच त्रास त्याच्या आई वडिलांना होऊ लागला। त्याच्या दोघा मोठ्या भावांनी आपले बस्तान चांगले बसवल्याने आता ते हुपरीमध्ये येत नसत। सुनील मात्र धाकटा असल्याने लाडाने बिघडलेला होता। दारू पिऊन आई वडिलांना त्रास देत होता। या कारणाने बायको मुले सोडून गेली असली तरी त्याचे खापर तो आपल्या आई वडिलांच्यावर फोडत असे। आपल्या आई वडिलांनी आपणास पत्र्याच्या शेडमध्ये ठेवले आहे आणि आपण स्वतः चांगल्या घरामध्ये राहतात याचाही त्याला राग येत असे। म्हणून तो आपल्या आई वडिलांच्याकडे घराची आणि शेतीची वाटणी मागू लागलेला होता। वाटणी झाली की सगळे विकून टाकायचे आणि निवांत राहायचे असा त्याचा विचार होता। तो व्यसनापायी कर्जबाजारी झाल्याचे त्याच्या भावांना आणि आई वडिलांना माहिती होते। म्हणून आई वडील हयात आहेत तोपर्यंत वाटणी करायची नाही असे सर्वांनी ठरवले असल्यामुळे तो जास्तच वैतागलेला होता। आई वडिलांच्याकडून त्याला घरामध्ये वाटणी पाहिजे होती, परंतु त्याला आई वडील वाटणी देण्याबाबत चालढकल करत आहेत असे त्याला वाटत असल्याने तो नेहमी किरकोळ कारणावरून भांडण काढत असे। प्रसंगी आई वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करत असे। महिन्याभरापूर्वीच त्याने आई वडिलांना काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्यानंतर त्याने माफीही मागितल्याने त्याच्या विरुद्ध कोणी तक्रार केली नाही। नारायण भोसले हे मनमिळाऊ स्वभावाचे, परिसरातील अनेक मुलामुलींची लग्ने लावून त्यांचे संसार फुलवलेले, परंतु मुलाच्या विचित्र स्वभावामुळे स्वतःच्या मुलाचा संसार फुलवू शकले नाहीत। त्यांना परिसरातील लोक काका म्हणून संबोधतात। मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सुनील याने आईकडे रागाने बघितले आणि शिवेगाळ केली। हे आई विजयमाला यांनी आपल्या गारगोटीमध्ये राहणाऱ्या मुलाला सांगितले, परंतु त्याचा स्वभाव रागीट आणि चिडका असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष कर असे त्याने सांगितले। गुरुवार दिनांक
19 डिसेंबर 2025 रोजी सुनील लवकर उठला. त्याची दारूची नशा अजून उतरली नव्हती. त्याची झोपही झालेली नव्हती. डोळे चोळत बाहेर आला. वडील अजून झोपलेले आहेत हे त्याला माहिती होते. नारायण भोसले पुढील खोलीत तर त्यांची पत्नी विजयमाला या मागील खोलीमध्ये झोपल्या असतात हे त्याला माहिती होते. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये सोक्षमोक्ष लावायचा या विचाराने तो वडिलांच्या घरामध्ये गेला. त्याने वडिलांना आबा म्हणून हलवून उठवले. रागाच्या भरात सुनीलने उठवल्याने तू काय म्हणतोयस रे म्हणत ते उठले. त्यावेळी आबा वाटणीचे काय करायचे असे तो म्हणाला. सकाळी सकाळीच वाटणीचा विषय काढल्याने नारायण त्याला शिव्या देत हाकलण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा चिडलेल्या सुनीलने बाहेरून काठी आणली. ती काठी वडिलांच्या डोक्यात जोरात हाणली. तसे ते ओरडत पलंगावरून खाली पडले. ते खाली पडले तरी सुनील त्यांना काठीने मारहाण करतच होता. त्याच्या रागाचा पारा शांत होत नव्हता. त्यानंतर बाजूची देवाची मूर्ती ठेवलेली काचेची पेटी फोडून त्याने त्या काचेने वडिलांच्या हाताच्या नसा कापल्या. त्यानंतर विळीचे पाते त्याने घेतले. घरात आरडाओरडा चालू होता. पहाटे 5 वाजता नळाचे पाणी भरायला आलेली माणसे थपकून भोसले यांच्याकडे घराकडे पाहत होते. पण कोणीच पुढे यायचे धाडस केले नव्हते. पहाटे पहाटे कसला आरडाओरडा असे म्हणत सुनीलच्या चुलत वहिनीने गारगोटीतील सुनीलच्या भावाला आपल्या मोबाईलवरून कळवले. त्यानंतर ती स्वतः नेमके काय घडलं हे पाहण्यासाठी जात असतानाच सुनीलने रागाने फरशीचा तुकडा तिच्या दिशेने फेकला. तिने घाबरून आपले घर गाठले व दरवाजा लावून घेतला. दुसरीकडे सकाळी सकाळी जनावरांना चारा पाणी लागते म्हणून त्याची आई विद्युत पंप चालू करण्यासाठी गेली होती. ती परत येत असल्याचे बघून सुनील हा दारामागे लपला. ती दरवाजाजवळ आली असता त्याने तिच्या डोक्यात जोराने काठी हाणली. तशी ती डोके धरून ओरडत खाली पडली. त्याच वेळी त्याने तिच्या डोक्यात दगड घातला. तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव सुरू झाला. तिच्या हाताची नस सुनीलने विळीने कापली. काही वेळामध्ये तिचाही मृत्यू झाला. एव्हाना सकाळ झाली होती. आई वडिलांचा खून केल्यानंतर सुनीलने घराला बाहेरून गडी लावली. घरी काहीच घडले नाही अशा आविर्भावामध्ये तो दारात दात घासत उभा राहिला. येणाऱ्या जाणाऱ्यांना तो इशारानेच आपण आई वडिलांना संपवल्याचे सांगत होता. त्यावेळी काही लोकांनी घरात जाऊन पाहिले असता त्याने खरोखरच खून केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तो स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. आपण आपल्या आई वडिलांचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने ही घटना कोणत्या कारणातून घडली आहे याची माहिती पोलिसांना देऊन आपला गुन्हा मान्य केला. या घटनेची माहिती नारायण भोसले यांची 2 मुले चंद्रकांत भोसले आणि संजय भोसले यांना कळवले. तेव्हा तेही लागलीच हुपरीमध्ये दाखल झाले. या दुहेरी हत्याकांडाने हुपरी परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. हुपरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी हुपरी येथील सरकारी रुग्णालयामध्ये पाठवून दिले. या घटनेची फिर्याद मयत नारायण भोसले यांचा मोठा मुलगा चंद्रकांत नारायण भोसले यांनी हुपरी पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी नारायण गणपतराव भोसले वय वर्ष 78, आई विजयमाला नारायण भोसले वय वर्ष 70 यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा लहान मुलगा सुनील नारायण भोसले वय वर्ष 48 राहणार हुपरी याच्या विरोधामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला. हुपरी पोलिसांनी त्याला इचलकरंजी येथील कोर्टामध्ये हजर केले असता कोर्टाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी सुनीलकडून गुन्ह्यात वापरलेली काठी, दगड आणि विळी जप्त केली. या घटनेचा पुढील तपास हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.